अलिबाग विधानसभा मतदारसंघातून आपण अपक्ष उमेदवार उभे आहेत. आपल्या जोरदार प्रचार फेऱ्या चालू आहेत. मतदारांची आपण गाठीभेटी घेत आहे. काय सांगाल त्याबद्दल? 20 तारखेला सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथले जे मतदार आहेत या विधानसभेचे ते मतदान करणार आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की यावेळेला आपला योग्य तो लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला मतदान करायचं आहे. आपण बहुजन समाजातलं नेतृत्व आहात. एक या विभागातले राजकीय बाहुबली आहेत. या दृष्टीने आपले मतदारांसाठी आपलं काय विजन आहे का? आपण काय करणार आहात भविष्यात मतदारांसाठी? तुम्ही जे विचारलं ते बरोबर आहे, परंतु मी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा सभापती होतो 5.5 वर्ष. 2013-2017 मध्ये ज्या दोन्ही जिल्हा परिषद निवडणुका मी जिंकलो आणि समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून काम बघितलं. तो लोकांपर्यंत सर्व हित जपण्यासाठी किंवा सर्वांगीण विकास करण्यासाठी किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील ह्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं आहे. त्यासाठी लोक योग्य तो निर्णय घेतील. आपल्याकडं आपला एक विजन आहे पर्यावरणाबाबत. तर उद्या आमदार म्हणून आपण निवडून आल्यानंतर पर्यावरणाबाबत आपले काय विचार असतील? काय उपक्रम राबवाल? पर्यावरणाच्या बाबतीमध्ये झालं तर मी एक ग्रामपंचायतीचा सदस्य 2009 साली होतो. तेव्हापासून आजपर्यंत पर्यावरणाच्या विषयात मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. कारण जर आमची यूट्यूबवरती जर बघितलं सर्च केला तर मी 2009 ते 2024 शासनाच्या निर्देशानुसार आणि इथल्या गाव पातळीवरती किंवा ग्रामपंचायतीच्या ह्याच्यावरती प्रत्येक गावाला पहिल्यांदा ऑक्सिजन पूरक वृक्षारोपण केलं जातं आणि कचरा व्यवस्थापन ही ग्रामपंचायत जेव्हा ग्रामपंचायतीला पहिल्यांदा सदस्य झालो तेव्हा पहिल्यांदा घंटा गाडी घेतल्या मागून आणि वारंवार प्रशासनाकडे इथे डम्पिंग ग्राउंड मोठ्या प्रमाणात किंवा आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचं कचरा व्यवस्थापन आपल्या इकडे घेऊन येणं आणि ते सॅग्रिगेशन करणं आणि मग कंपनीजला ते सॅग्रिगेशन केल्यानंतर त्यांच्यापर्यंत देणं. इथं काही NGOज आहेत त्या अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे. त्याच्यामुळे पर्यावरण जपणं ही काळाची गरज आहे आणि ही गरज मी केव्हा ओळखली तर आता या गेल्या 3 वर्षापूर्वी जे कोविड काळ आला होता तेव्हा रात्रंदिवस काम करत होतो आणि त्या कोविड काळामध्ये ऑक्सिजन पर्यावरण या 2 गोष्टी कायम आमच्या समोर येत होत्या. कारण रात्रंदिवस काम करणारा कोविड काळामध्ये मी माणूस म्हणून लोकांचं त्यावेळची परिस्थिती त्यावेळी आलेलं जगावरती संकट होतं त्याचा सामोरं जाताना त्या गोष्टी मी जवळून पाहिल्या. त्याच्यामुळं पर्यावरण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून माझे अनेक विजन आले तर त्या विजनमध्येच काम करणार आहे आणि लोकांना राज्य शासनाला इथली विधानसभेला योग्य तो न्याय मिळेल असे भूमिके घेऊन आज मी माझं विजन घेऊन उतरलेलं आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात असं बोललं जातं तिहेरी लढत आहे, परंतु चाचपणी केल्यानंतर असं दिसतंय की दुहेरी लढत आहे. तुम्ही कोणाला प्रबळ मानता? तुमच्याकडून मी प्रबळ कोणालाच नाही मागत, कारण ह्यांच्याबरोबर आज 3 पक्ष आहेत आणि ते नॅशनल पक्ष आहेत त्यांच्याबरोबर इथले प्रस्थापित आहेत. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे आणि मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि मी अपक्ष फॉर्म भरला आहे. तर आज बघायला गेलं तर प्रबळ मानण्यापेक्षा मी बोलण्यापेक्षा आमची जनता बोलते. जनतेने दाखवून देणार आहेत या 20 तारखेला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी. तेव्हा जनता त्यांना दाखवून देईल की प्रबल्य किंवा वर्चस्व हे कोण आहे ही जनता ठरवते. आणि आज जनतेच्या तोंडामध्ये जे नाव आहे ते छोटम म्हणून किंवा दिलीप भोईर म्हणून घेतलं जातं आणि जे पण प्रस्थापित आहेत ज्यांच्याकडे 5 वर्षाचे अजूनही कार्यकाल त्यांच्याकडं चालू आहे आणि ज्यांच्याकडे 35 वर्ष इथल्या जनतेने सत्ता दिली होती त्यांनीही बघितलेलं आहे. आता जनता निर्णय घेणार आहे त्याच्यावरती नेमका आपल्याला कोण वर्चस्व आहे. हो काय, माझ्यासमोर तर सांगायचं झालं तर वर्चस्व बोलण्यापेक्षा आम्हाला ते घाबरलेले आहेत. म्हणून उलटसुलट किंवा अपप्रचार केला जातो की A टीम B टीम किंवा लोकांना कुठेतरी उलटसुलट सांगितलं जातं
की बाबा तो आम्हालाच मदत करणार आहे, तो आमच्या बरोबरच आहे. हे खोटरडेपणाचा त्यांचं राजकारण चालू आहे आणि त्यांना माहिती आहे की दिलीप वगैरे हा दोघांनाही वरचढ आहे. हो काय, ही वस्तुस्थिती आहे. बेरोजगारीबाबत आपलं काय विजन आहे? राज्यकर्त्यांनी बेरोजगारीवरती आजपर्यंत काहीही बघितलं नाहीये. ही विधानसभा रोजगाराच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अलिबाग असेल, मुरुड असेल, रोहा याला जो लाभलेला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, त्याला येणाऱ्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटक येत असतात. त्या दृष्टीतून ह्या लोकांनी आजपर्यंत तसं कोणतंही कामही नाही केलंय. फक्त एकदा निवडून आले की आम्ही इथले लोकप्रतिनिधी किंवा आपण बोलतो ना की प्रथम नागरिक आणि मग प्रशासनावरती होल ठेवणं आणि काम करणं, या भूमिकेत जाऊन काम केलंय. जनतेचं हित किंवा रोजगाराच्या बाबतीमध्ये इथे मोठ्या मोठ्या आस्थापना आहेत. मग गेलसारखी कंपनी आहे, JSW आहे, RCF आहे, पलीकडे बघितलं तर सुदर्शन आहे, अनेक ह्या विधानसभेत येणाऱ्या कंपनीज आहे, रिलायन्स आहे. पण लोकांचं हित म्हणजे यंग जनरेशन युथ वर्ग आहे, त्याला नोकरी मिळायला पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. ते काय असं केलं नाही. हा माझा पहिला अजेंडा आहे आणि तो घेऊन या विधानसभेमध्ये उतरलोय आणि लोक हक्कासाठीच मी या विधानसभेवरती उभा. धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.